टीईटी परीक्षा रद्द करण्यासह बीएलओची कामं नको, विद्यार्थ्यांना शिकू द्या या प्रमुख मागण्यांसाठी धुळ्यात प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचं लक्ष वेधून घेतलं। राज्यव्यापी सुरू असलेल्या या आंदोलनात धुळ्यात देखील शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन केलं। यावेळी शिक्षकांनी घोषणाबाजी देत मोर्चा मार्गस्थ झाला। या मोर्चाला विविध शिक्षक संघटनांनी देखील पाठिंबा दिला। विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज राज्यभरामध्ये राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आले। यावेळी आपल्या मागण्यांसाठी कल्याण भवन ते क्युमाइन क्लबपर्यंत भव्य असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिक्षकांनी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। शासनानं अन्यायकारक बिगर शैक्षणिक कामं तात्काळ रद्द करून इतर मागण्यांचा विचार करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिक्षकांनी शासनाला दिला। आज संपूर्ण राज्यामध्ये 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आम्ही आज पुकारलेलं आहे आणि त्या शाळा बंद आंदोलन करून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या संघटनेच्या ज्या विविध मागण्या आहेत, ज्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्या अन्यायकारक अटी शासनाने आमच्यावर लागू केल्या आहेत शिक्षकांसाठी, त्या संदर्भात आम्ही आज इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। त्यानंतर तिथे क्युमाइन क्लब इथे धरणे आंदोलन आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत। आमची प्रमुख मागणी अशी आहे की जी टीईटी जी परीक्षा आमच्या शिक्षकांवर लादलेली आहे, या संदर्भात शासनाने केंद्र सरकारला पुनर्विचार करण्यास भाग पाडावे आणि या टीईटीच्या चाचकाठीमधून आमची शिक्षकांची मुक्तता करावी। त्यानंतर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे, या GRमुळे जवळपास आमच्या संपूर्ण राज्यामध्ये 25,000 शिक्षकांची पदं कमी झालेली आहे। तर पूर्वीचा जो संच मान्यतेचा GR होता तो लागू करावा आणि हा GR रद्द करावा, ही दुसरी मागणी आहे। त्यानंतर BLO SIRचं जे पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे, या कामामुळे आमच्या शिक्षकांवर खूप मोठा ताण पडत असून गेल्या 6 महिन्यापासून जे BLOचं पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे, त्या कामाच्या विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे, शाळांचं नुकसान होत आहे आणि जवळपास आमचे 10 ते 12 शिक्षक या कामाचा ताण घेऊन मृत्युमुखी पडलेले आहेत। शासनाने याचा विचार करावा आणि BLOचं जे काम आहे ते सुशिक्षित बेरोजगार लोकांना देण्यात यावं किंवा दुसरी प्रशासकीय यंत्रणेला ते काम देण्यात यावं, अशी आमची प्रमुख मागणी आहे। यासह अशैक्षणिक कामांचा जो भार आहे, असे भरपूर असे जवळपास 100 ते 120 प्रकारचे अशैक्षणिक कामं आम्हाला लावण्यात आलेले आहेत। त्या कामातून आमची देखील मुक्तता करण्यात यावी। आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला विद्यार्थी घडवायचे आहेत, देशाचं भविष्य घडवायचं आहे। या मोर्चामध्ये जिल्हाभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।